मित्रांनो, हा आहे मोटो एज 40 निओ 20 ते 25 हजार रुपयाच्या किमतीमध्ये हा फोन सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की 20 ते 25 हजार रुपयाच्या किमतीमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही। लगेच सुरू करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी। सो सगळ्यात अगोदर डिझाइन वरून स्टार्ट करूया। या फोनची डिझाइन जी आहे मित्रांनो 20 ते 25 हजार रुपयाच्या किमतीमध्ये सगळ्यात बेस्ट डिझाइन मला वाटली, कारण बॅक साइडने ज्यात आपल्याला वेगन लेदर डिझाइन दिलेली आहे आणि समोरून जे आहे 3D कर्व डिस्प्ले दिलेला आहे, त्यामुळे अगदी जबरदस्त आहे आणि हातात घेतल्यानंतर हा प्रीमियम फील होतो। डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये 6.55 इंचचा POLED कर्व डिस्प्ले दिलेला आहे आणि खरोखर याचा जो डिस्प्ले आहे 10 बिट कलर याच्यामध्ये बघायला मिळतात, त्यामुळे अगदी जबरदस्त आहे, शार्प आहे आणि सोबतच याचा ब्राइटनेस जो आहे तो देखील अगदी जबरदस्त आहे। कुठेच तुम्हाला ब्राइटनेसचा जो प्रॉब्लेम आहे आउटडोर यूज करा किंवा इनडोर यूज करा अजिबात येणार नाही। आणि सोबतच मित्रांनो हा 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो, त्यामुळे अगदी स्मूथ डिस्प्ले आहे। बट याला जर का तुम्ही घेणार असाल तर घेतल्यानंतर एक स्क्रीन प्रोटेक्टर जे आहे ते नक्की टाका, कारण याच्यावरती थोडेफार स्क्रॅचेस जे आहे ते नक्कीच येऊ शकतात। बट डिस्प्ले जो आहे अगदी स्टनिंग आहे। सोबतच याचे जे स्पीकर आहे ते देखील अगदी जबरदस्त आहे। डॉल्बी एटमॉस स्टेरिओ स्पीकर दिलेले आहे, त्यामुळे अगदी जबरदस्त आवाज येतो। त्यामुळे तुम्ही मूवीज बघणार असाल किंवा नॉर्मल गाणे वगैरे ऐकणार असाल त्यावेळेस देखील साऊंड क्वालिटी जी आहे याची अगदी जबरदस्त आहे। परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर यामध्ये MediaTek Dimensity 7030 हे 5G प्रोसेसर दिलेला आहे आणि MediaTekचं प्रोसेसर असलं तरी देखील अगदी जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतो। स्मूथ सगळे ऍप्लिकेशन वगैरे ओपन होतात, कुठेही लॅग जो आहे तो आपल्याला बघायला मिळत नाही। गेमिंग देखील तुम्ही याच्यावरती करू शकता आणि डेली लाईफ मध्ये जर का तुम्हाला गेमिंग करायची नसेल समजा तर त्या ठिकाणी तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। अगदी जबरदस्त याचा परफॉर्मन्स बघायला मिळतो। सॉफ्टवेअर बद्दल सांगायचं झालं तर स्टॉक अँड्रॉइड याच्यामध्ये दिलेला आहे। थोडंसं कस्टमायझेशन UI मध्ये जे आहेत मोटोने केलेलं आहे, जे की अगदी जबरदस्त बघायला मिळतं। म्हणजे तुम्ही जर का याला असं डबल टॅप केलं तर याची बॅटरी जी आहे ते लगेच टॉर्च लागते। असं फ्लिप जर याला केलं तर तुम्ही तर कॅमेरा जो आहे तो ओपन होतो। Android 13 याच्यामध्ये दिलेला आहे। सिक्युरिटी अपडेट वगैरे लेटेस्ट आहे। बट मित्रांनो मोटोरोलाचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्याच्या अपडेट ज्या आहे त्या रेग्युलर बघायला मिळत नाही। 2 वर्षाच्या Android अपडेट दिलेले आहे, बट कधीपर्यंत येईल ते सांगता येत नाही। आत्ताचं जे Android 13 याच्यामध्ये आहे ते अगदी स्मूथ दिलेलं आहे आणि कुठलेही फालतूचे ऍप्लिकेशन जे आहे ते देखील याच्यामध्ये बघायला मिळत नाही, त्यामुळे सॉफ्टवेअर देखील अगदी चांगलं आहे। आणि सगळ्यात मेन पार्ट म्हणजे याचा कॅमेरा कसा आहे, तर यामध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिलेला आहे विथ OIS, त्यामुळे अगदी स्टेबल व्हिडिओज येतात आणि फोटोज देखील चांगले येतात। आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड प्लस मायक्रो लेन्स दिलेला आहे, त्यामधून देखील फोटो चांगले येतात। दिवसा अल्ट्रावाइड फोटोज अगदी जबरदस्त येतात, नाईटला थोडंफार ब्लरी येतात। बट जो मेन कॅमेरा आहे त्याच्यामधून तुम्ही पोर्ट्रेट फोटोज काढा किंवा नॉर्मल फोटोज काढा, अगदी मस्त फोटोज येतात। आणि समोरून जो आहे 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे। बट जर का लो लाईट असेल तर याचा जो सेल्फी कॅमेरा आहे तो ओके सेल्फी काढतो, थोड्याशा शार्प एजेस ज्यात आपल्याला बघायला मिळतात, बट तो देखील चांगला आहे। या प्राइस सेगमेंट मध्ये तरी मी त्याला देखील चांगलंच म्हणेल। मेन कॅमेरा जो आहे अगदी मस्त फोटोज काढतो आणि जो फ्रंट कॅमेरा आहे तो देखील ओके चांगला कॅमेरा बघायला मिळतो। बॅटरी लाईफ बद्दल सांगायचं झालं तर हा फोन जो आहे तो अगदी स्लिम आणि कॉम्पॅक्ट हातामध्ये वाटतो। बट 5000 mAh ची मोठी बॅटरी याच्यामध्ये दिलेली आहे आणि 68 वॉटचं चार्जर याच्या बॉक्स मध्ये मिळतं, त्यामुळे हा फास्ट चार्ज होण्यासोबतच मित्रांनो याचा बॅटरी बॅकअप जो आहे तो आरामात 1 दिवस टिकतो। जर का तुमचा नॉर्मल यूज असेल तर 1 दिवसापेक्षा जास्त देखील याचा बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळू शकतो। आणि सोबतच मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली, हा IP68 रेटिंग सोबत येतो। या प्राइस सेगमेंट मध्ये हा एकमेव फोन आहे जो IP68 रेटिंग सोबत येतो। आता मित्रांनो चांगल्या गोष्टी मी बऱ्याच सांगितल्या तुम्हाला, बट याच्यामध्ये मला जी गोष्ट आवडत नाही मोटोरोलाची ती म्हणजे अपडेट ज्या आहे त्या तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळणार नाही। अपडेटच्या बाबतीत मोटोरोला थोडासा अजून देखील मागे आहे। 2 वर्षाच्या अपडेट दिलेल्या आहे, बट त्या कधी मिळतील तेव्हा मिळतील। मी आत्ता त्याच्याबद्दल काहीच प्रॉमिस करू शकत नाही। आत्ताच्या ज्या अपडेट आहे त्या चांगल्या आहे आणि जर का चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे। कन्क्लुजन तुम्हाला सांगतो, 23,000 रुपयाच्या किमतीमध्ये हा फोन सध्या येतो। लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे। आणि 20 ते 25,000 रुपयाचं बजेट असेल तर हा फोन जो आहे तुम्ही डोळे बंद करून आत्ताच विकत घेऊ शकता। मी तुम्हाला सांगतो की यापेक्षा जबरदस्त फोन जो आहे म्हणजे इन हँड फील असेल किंवा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो या प्राइस सेगमेंट मध्ये हा बेस्ट फोन आहे। त्यामुळे या प्राइस मध्ये फोन घ्यायचा असेल तर हा फोन तुम्ही नक्कीच घेऊ शकता। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा आणि असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।